बिरबलाचं निसर्गावर प्रेम होतं आणि आपला जास्तीत जास्त वेळ ते मोकळ्या हवेतच घालवत असत. त्यांचं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे बादशाह अकबरांची शाही बाग. या शाही बागीच्याची देखरेख एक मीर नावाचा माळी करत असे. तो एक शांत माणूस होता, जो साधं सुधं जीणं जगत होता आणि स्वतःच्यात आणि आपल्या बागेवर खुश होता. बिरबल आणि मीर नेहमीच बागेतील झाडे झुडपे, फुलं आणि फळांच्या रोचक गोष्टी करत असत. बिरबल मीरला खूप छान वागवत असत आणि मीर बिरबलला खूप आवडतही असे. एके दिवशी मी काय करू? मी तर फार धुळीला मिळालो, मी लुटला गेलो. मी काय करू? मी तर फार बुडालो. कोणीतरी मला वाचवा, कोणीतरी मला. काय झालं मीर? तू असा रडतोयस का? काही नाही, काही नाही. काही नाही म्हणजे काय? तू इथे बसून जोर जोरात रडतोयस. मला सांग तरी मित्रा, काय झालं? महाराज, म्हातारपणासाठी मी पैसे वाचवत होतो. एका मडक्यात टाकून मी ते या झाडाखाली लपवून ठेवायचो. मी गेली 20 वर्ष ही बचत करत आलेलो आहे. ओह, आता मी काय करू? ओह. धीर धर, सगळं ठीक होऊन जाईल. आता सांग की काय झालं? महाराज, मी आज इथे पैशांचं मडकं काढण्याकरता खोदलं तर ते इथे नव्हतं. मडकं इथे नव्हतं. कुणीतरी चोरलेत माझे पैसे. मला कळत नाही की मी काय करू. तुम्हीच सांगा, मी काय करू आता? पण तू ते पैसे इथे का ठेवलेस? अशा तऱ्हेने जमिनीखाली लपवून का? स्वतःचे पैसे घरात का नाही ठेवलेस तू? मी असा विचार केला की या झाडाखाली कुणीच बघणार नाही आणि माझे पैसे सुरक्षित राहतील म्हणून. नाहीतरी माझा पूर्ण वेळ मी इथेच घालवतो, तेव्हा माझी नजर नेहमीच त्याच्यावरती राहील. जर असं असेल तर ज्याला तू सांगितलं असशील चोर तोच असणार. याच्याबद्दल कोणाला सांगितलं होतंस? कुणालाच नाही महाराज, मी कुणालाच सांगितलं नव्हतं. तर मग कोणीतरी तुला इथे पैसे पुरताना किंवा काढताना पाहिलं असेल. पण इथे तर सगळ्यांना यायला परवानगी नाहीये. तुम्ही, बादशाह आणि काही मंत्री सोडून महाराज. होय, तू बरोबर सांगतोयस. मला अवधी दे, मी तुला वचन देतो की तुझे पैसे शोधून काढीन. तू आता घाबरू नकोस. घरी जाऊन आराम कर. ज्या कोणाला या पैशाबद्दल कल्पना नसेल तो या झाडाखाली खोदेलच का? आणि तेही एक फणसाचं झाड. हां, एखादा वैद्य किंवा हकीम या झाडाखाली खोदू शकतो औषध तयार करण्यासाठी. हो, हे बरोबर आहे. तर महाराज, जे मंत्री शाही बगीच्यात जात असतात त्यांना मी काही प्रश्न विचारू इच्छितो. जरूर. त्यामुळे तुम्हाला चोर पकडण्यात मदत होत असेल तर विचारा. आपल्यापैकी कोणी अलीकडे आजारी होतं का? किंवा कोणाला काही कारणास्तव एखाद्या औषधाची गरज भासली होती का? होय, गेल्या 3-4 दिवसांपासून माझा घसा खराब आहे आणि मी माझ्या पत्नीनं तयार केलेलं एक आयुर्वेदिक औषध घेतो आहे. औषध तयार करण्यासाठी कंदमुळं कुठून मिळालीत? कंदमुळं कुठून मिळाली म्हणजे काय? ती तिला तिच्या आईनं पाठवली होती जयपूरहून. कृपया आपण वाईट नका वाटून घेऊ. मी आपल्यावर कुठलाही आळ घेत नाहीये. थोड्याच वेळात मी आपल्याला सगळं समजावून देईन. अजून कोणी आहे जे औषध घेत आहेत? सांगताना मला संकोच होतोय, पण सध्या माझं पोट बिघडलेलं आहे आणि जे माझे वैद्यराज आहेत त्यांनी कंदमुळांचं एक औषध मला दिलं आहे, जे गेले 2 दिवस मी घेतो आहे. ओ, आणि हे वैद्य महाराज कोण आहेत? त्यांना दरबारात बोलवता येईल काय? जरूर बोलवता येईल. त्यांचं नाव वैद्य प्रसाद आहे. बिरबल, आम्हाला माळ्याचे पैसे चोरीला जाणं आणि औषधामध्ये कुठलाही संबंध दिसत नाही. तुला सिद्ध काय करायचं आहे? महाराज, मला थोडासा अवधी द्या आणि थोडा धीर धरा. मी आपल्याला सगळं समजावून देईन. ठीक आहे बिरबल, तुझं काम चालू ठेव. वैद्य प्रसादला हजर करण्यात यावं. नमस्कार जहापना. नमस्कार. तुम्हाला इथं
बिरबलाने बोलवलंय, आम्ही नाही. त्याला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. वैद्य महाराज, बरेच दिवसापासून माझं पोट बिघडलेलं आहे आणि दरबारात मी हेच सांगत होतो तेव्हा राजसिंगनी मला तुम्हाला भेटण्याबद्दल सुचवलं. तुम्ही त्यांच्याकरता असं औषध बनवलं ज्याने त्यांचं पोट ठीक झालं. हो जरूर. मी आपल्याकरताही तेच औषध बनवेन. आणि खात्री बाळगा, येत्या 2 दिवसांमध्ये तुमची समस्या कायमची संपून जाईल. खरंच? माझा विश्वासच नाही बसत. माझी ही पोटदुखी कायमची बरी होईल आणि ते सुद्धा केवळ 2च दिवसात? मी तर कैक महिन्यांपासून त्रस्त आहे. आपण 2 दिवसात खडखडीत बरे व्हाल. जसे राजसिंहजी, तेही कित्येक दिवसांपासून बेजार होते, पण माझ्या औषधाच्या 2 सेवनांनी पोटदुखीपासून कायमची सुटका झाली त्यांची. मी खरंच खूप उत्सुक आहे. आपण हे औषध कसं तयार करता? यात कसला वापर करता? जर इतर कुणी विचारलं असतं तर मी कदापिही सांगितलं नसतं. पण हुजूर, आपण विचारत असल्या कारणानं मी हे सांगत आहे. हे औषध तयार करताना सगळ्यात आवश्यक वस्तू आहे फणसाच्या झाडाच्या मुळाचा अर्क. याकरता फणसाच्या मुळाचा अर्क लागतो का? मग तर मला अजून काही काळ हा त्रास सहन करावा लागेल. तुम्हाला या शहरात फणसाच्या झाडाचं मूळ मिळणार कुठून? चिंतेची काहीच गरज नाहीये हुजूर. फणसाचं एक झाड महाराजांच्या शाही बगीच्यातच आहे. असं आहे तर बरं वैद्य महाराज, मी तुम्हाला खरं बोलण्याची एक संधी देतो मीरचे पैसे परत करण्याची, जो त्या बागेचा माळी आहे आणि जे पैसे तुम्हाला झाडाखाली मिळाले. मीर हुजूर, मला माफ करा. मला ते मडकं झाडाच्या खाली मिळालं. म्हटलं बराच कालावधी झालाय, ज्यानं लपवलाय तो विसरला असेल, म्हणून मी ते पैसे घेतले. पण एक वैद्य या नात्यानं तुम्ही लोकांचा त्रास दूर करायला हवा, स्वतःच त्यांच्या त्रासाचं कारण बनू नये. हुजूर, मला माफ करावं. मला लाज वाटतेय. मी लालसेला बळी पडून हे कृत्य केलं. मी असं परत कधीच नाही करणार हुजूर. तर महाराज, मला वाटतं आपण यांना माफ करायला हवं त्यांच्या खरं बोलण्याकरता. ठीक आहे, तुला जर वाटत असेल तर. महाराज, मला असं वाटतं की आता आपल्याला मीरला बोलावून त्याला ही गोड बातमी ऐकवली पाहिजे. जरूर बिरबल, जरूर. मीरनी दरबारात हजर व्हावं. नमस्कार महाराज. मीर, तुझ्याकरता एक गोड बातमी आहे. तुझे सगळे पैसे मिळालेत. हे खरं सांगताय तुम्ही? माझा तर विश्वासच बसत नाही. मी तर पैसे मिळण्याची आशाच सोडली होती. खूप खूप धन्यवाद. इतकी घाई काय आहे? सांग, त्या मडक्यात किती पैसे होते? महाराज, त्यामध्ये 75 सोन्याची नाणी होती. मीर, तुला तुझे पैसे परत मिळतील, पण 10 सोन्याची नाणी कमी मिळतील तुझ्या पैसे तिथे लपवण्याच्या वेडेपणासाठी. ही 10 सोन्याची नाणी वैद्य महाराजांना खरं बोलण्याकरता दिली जातील. बिरबल, फारच छान. कमालीचा निवाडा केला आहेस तू. आम्हाला तुझा अभिमान आहे. पण आम्हाला तू हे सांग की वैद्यबुवांची गोष्ट तुला सुचली कशी? काय आहे महाराज, मला एखाद्या वैद्याबद्दल शंका येण्याचं कारण केवळ त्याच्या जवळच कारण असू शकतं फणसाच्या झाडाच्या मुळाशी खोदायचं. कारण इतर कोणी असतं तर तो फळ तोडेल, मूळ नाही. फारच छान. शाबास बिरबल, शाबास. धन्यवाद जहापना, धन्यवाद. धन्यवाद महाराज, धन्यवाद.